पिंपरी चिंचवड वाचवायचं असेल ना तर महापालिका आयुक्ताची पहिल्यांदा हाकलपट्टी करा. मुख्यमंत्र्यांना एक खास विनंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला एक विनंती आहे. या शहराचं वाटोळा जे होतंय ते जर वाचवायचं असेल ना तर महापालिकेचे आताचे आयुक्त सूर्यवंशी यांना ताबडतोब इथून उचला. एक चांगला नव्या दमाचा आय एस ऑफिसर इथे आणा. ते आल्यापासून या शहराकडे इतकं दुर्लक्ष झालं, इतका हलगर्जीपणा झालाय, प्रशासकीय बेफिकिरी त्याचा एक उत्तम नमुना. मोशी कचरा डेपो मध्ये ज्यावेळेस कचऱ्याचा ढिगारा एका 3 मजली इमारतीवरती, कचरा डेपोच्या आवारातल्या 3 मजली इमारतीवरती पडतोय, 24 कामगार तिथं गाडले जात आहेत आणि महापालिका आयुक्त इथं पालखीच्या स्वागताला फुगडे खेळत बसलेत. निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणजे हा महापालिका प्रशासक इतका असंवेदनशील आहे हे पाहिल्यावरती संताप येतो. शहरातली जनता तापलेली आहे. प्रशासनाच्या या बेफिकिरीबद्दल शहरातली जनता रस्त्यावर उतरली आहे आणि अजूनही जर तुम्ही दुर्लक्ष करणार असाल ना तर पुढे त्याचं काहीही होऊ शकतं. पावसाळ्यामध्ये पाहिलं आपण, पावसामध्ये शहर 3-4 दिवस पाण्यात होतं. त्याला कारण नदी नाल्यांचे संपूर्ण भराव, पण ह्या प्रशासनाने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मोशी कचरा डेपोच्या बाबतीमध्ये महापालिका प्रशासन प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, डॉक्टर विजय सूर्यवंशी हेच जबाबदार आहे. त्यांचं लक्ष निव्वळ टक्केवारीच्या राजकारणात आहे. टक्केवारीची जी मोठी मोठी कामं आहेत त्याच्यामध्ये लक्ष आहे त्यांचं. हे जे चाललंय ना, मी हे यासाठी जबाबदारी बोलतोय. मोशी कचरा डेपोची जी घटना घडली, ती घटना 81 एकरावरचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर हा जास्तीत जास्त 20 मीटर उंचीपर्यंत पाहिजे, तो 60 मीटर उंचीपर्यंत वाढला. तिथले ते कचऱ्याचे डोंगर पावसाच्या दबावाने, पावसाच्या पाण्यामुळे जड झाले, ते सरकतायत. हे महिन्यापूर्वी निदर्शनास आलं होतं. तिथल्या कामगारांनी निदर्शनास आणून दिलं, तरी सुद्धा साफ दुर्लक्ष केलं गेलं. इतकंच नाही, 8 तारखेला म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरात भक्तिशक्तीला येणार होती, त्या दिवशी सुद्धा सकाळी त्या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला, एक सर्वे घेतला साधारण की परिस्थिती काय. तर त्यावेळेस सुद्धा कामगारांच्या निदर्शनास आलं की कचऱ्याचा डोंगर सरकतोय, त्याच्यातून धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून दिलं, तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं. 24 कामगार गाडले गेले, तर महापालिका आयुक्त, पालखीत महापालिकेचा एखादा आयुक्त असतो, त्याला ते 24 कामगार गाडलेले ते महत्वाचे आहेत का तिकडे पालखीचं स्वागत महत्वाचं आहे? इतका म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, भयंकर आहे. इथे संतापून बोलायची वेळ त्यासाठी येते. इतकंच नाही, 8 तारखेला दुपारी घटना घडली. आज 10 तारीख, आता सायंकाळचे 6-7 वाजता आहेत, तरी सुद्धा महापालिकेच्या वतीने खाली कामगार जे गाडले गेलेले आहेत ना, त्यांच्या बाबतीत काहीच थांगपत्ता नाहीये. NDRF, आर्मी, महापालिका, पोलीस, नंतर 20-25 तिथं मशिनरी सगळं काम करतात, तरी सुद्धा त्यांना तो प्रश्न सुटत नाही की खाली गाडले गेलेले 9 कामगार त्यांना काढायचं कसं. आता ते जिवंत असतील की नाही याच्याविषयी शंका आहे. परमेश्वर करो ते जिवंत असू देत, परंतु वाईट वाटतं. मिथेन गॅसच्या त्या कचऱ्यापासून जो मिथेन गॅस तयार होतो, त्या कचऱ्याच्या वासाने तिथं उभं राहणं सुद्धा मुश्किल आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या उंच कचऱ्याच्या ढिगाराच्या त्या आवारामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत बांधलीच कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 वर्षापूर्वी ती इमारत बांधली. आमच्या इमारतीला मुळात ती इमारत बेकायदात बांधली. कचऱ्याच्या ढिगारानंतर इमारत बांधताना त्याचे जे काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे ते सुद्धा यांनी घेतलेले नाहीत. पर्यावरण विभाग प्रमुख म्हणून संजय कुलकर्णी हे जितके जबाबदार आहेत त्यांचा सुद्धा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. आयुक्तांची हाकलपट्टी केली पाहिजे. नव्या दमाचे चांगले आयुक्त आणले पाहिजे. ह्या सगळ्या कामाची आयुक्त म्हणतात त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करू. अरे माणसं मेलीत ना भाऊ. म्हणजे तुम्हाला हे आता हरितूर्जा भाषेत बोलायची वेळ आलेली आहे, कारण विरोधी पक्ष नावाची चीज शिल्लक नाही राहिलेली. जनता चिडलेली आहे, जनता प्रचंड संतापलेली आहे. मोशीची दुर्घटना याच्यामध्ये प्रशासनाचा निव्वळ हलगर्जीपणा आहे, निव्वळ हलगर्जीपणा आहे. त्याच्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा महापालिका आयुक्त, पर्यावरण विभाग म्हणजे महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासह पर्यावरण विभाग प्रमुख म्हणून संजय कुलकर्णी यांच्यावरही दाखल झाला पाहिजे. जे जे कर्मचारी याच्यात दोषी आहेत, ज्यांनी या कचरा सरकण्याच्या ढिगाचा तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे, त्याची डी सुरू केली पाहिजे आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्यांना प्रसंगी बडतर्फ केलं पाहिजे. हे जे 9 कामगार
त्यांचा जीव धोक्यात आहे, अजून सुद्धा ते सापडलेले नाहीत. आता 55 तास होत आलेले आहेत अजून. आता त्यांनी मस्टर लावली तिथं मोठ्या प्रमाणावरती. खरं तर ज्या वेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस तातडीने आयुक्तांना तिथं जाऊन संपूर्ण स्वतः जातीनिशी पाहणी करून तिथं मशिनरी सगळं बाकी यंत्रणा उभी करायला पाहिजे होती. त्यांनी 2 दिवस गप्प बसले, प्रगती नाही. ती इमारत आता परिस्थिती अशी आहे की ते कामगार खालचे काढायचे, ती इमारत 3 मजली इमारत ढासळली, एकावर एक स्लॅब कोसळलेले. जर खालचे सगळ्यात खालचे कामगार काढायचे म्हणून कचऱ्याचे ढीग बाजूला केलेत आणि खालून तिथून एक बोगदा करून त्या कामगारांना काढायचा प्रयत्न. पण परिस्थिती अशी आहे, जे वाचवायला जाणारे ते सुद्धा इमारत पुन्हा त्यांच्यावरती ढासळून दुसरी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. इतकी बिकट परिस्थिती आहे. NDRF, महापालिका, ज्या प्रमाणामध्ये महापालिकेने कुदळवाडीमध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेस 100 पॉकलन 100 JCB कामाला लावली होती. इथं का तुमचे इथं तुमच्या हाताला काय लफा भरला होता का? इथं वास्तविक त्यांनी ताबडतोब सगळ्या शहरातली यंत्रणा तिथं कामाला लावायला पाहिजे होती. आज ज्यांचे नातेवाईक तिथं अडकलेत ना, ते असे जाम संतापलेले, त्यांचा जीव वर खाली झालेला आहे. आमचा नातेवाईक, आमचा कोण जो असं पाहुणार आहोत तो जिवंत आहे की नाही, आणि महापालिका खुशाल बघ्याची भूमिका घेते म्हटलं तर हरकत नाहीये. इतकी मोठी दुर्घटना घडली आहे, पण त्या बाबतीमध्ये महापालिकेने प्रचंड हलगर्जीपणा केलेला आहे. शहरातला सामाजिक कार्यकर्ते, आमदार, खासदार ते जाऊन भेटून आले. गिरीश महाजन मंत्री महोदय तिथे जाऊन भेटून आले. त्यानंतरही ह्या आपत्ती निवारणाच्या दृष्टिकोनातून त्या माणसांना वाचवण्यासाठी जे जोरकस प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत. म्हणून महापालिका प्रशासन ह्याला दोषी आहे. ते आता ठेकेदार सुद्धा त्याच्यामध्ये सापडेल, महापालिका प्रशासन सापडेल, चौकशीमध्ये हे सगळं काही बाहेर येईल. पण राजकारण करू नका ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये हे कचऱ्याचे ढीग इतके मोठे झालेत तर सत्तारूढ पक्षाचे नेते प्रशांत शितोळे म्हणतात की जर पुनवळ्याचा कचरा डेपो DP मध्ये त्यावेळेसच मंजूर केला असता तर कचरा तिकडे रिचवला असता तर हा प्रसंग घडला नसता. म्हणजे एक प्रकारे त्यांना पुनवळ्याचा कचरा डेपो जो रद्द केला त्याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता? आमदार शंकर जगताप यांचा, म्हणजे भाजपचेच. म्हणजे अंतर्गत त्यांचे भाजपमध्ये एकमेकांची उणीधुणी काढण्याचा हा तिथला प्रसंग आहे. याला काहीच अर्थ नाहीये. जो प्रसंग घडलाय त्याचं थोडं तरी गांभीर्य ठेवायला पाहिजे ह्या मंडळींनी, परंतु ते सुद्धा बिलकुल नाहीये. म्हणजे इथं भाजप काय, शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी गेल्या 2 दिवसापासून या विषयावरती ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आहे ते मानायला पाहिजे. भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा तिथे जाऊन वास्तविक ते हे या विषयावरती त्यांनी पत्रक काढलं, निषेध केला, चौकशीची मागणी केली, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या मंडळींनी प्रशासनावरती दबाव आणून प्रशासनाला तिथे कॉन्स्टंट बसून ते काम करून घ्यायला पाहिजे होतं. ते झालेलं नाहीये. उद्या जर ह्या 9 लोकांचे जीव धोक्यात आले, जीव गेले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी राहतील. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना म्हणायला हरकत नाही. त्याच्यात राजकारण करू नका. याच्यामध्ये ज्या पद्धतीने हलगर्जीपणा झालाय त्याच्यावरती जनहोत तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. इतर वेळेस मेणबत्ती पंथ सगळा बाहेर येतो, रस्त्यावर मोर्चे काढतो. ही जी दुर्घटना घडलेली ह्याच्यामध्ये प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे ना त्याच्यावरती जनतेने पेटून उठलं पाहिजे. आता नदीला जो महापूर आले होते आता पवना इंद्रायणी मुळा, त्याच्यामध्ये अर्ध शहर पाण्यात होतं. त्याला सुद्धा महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या शहरामध्ये आतापर्यंत फुगेवाडीचा जो एक मोठा 1-2 महिन्यापूर्वीचा प्रसंग घडला होता, विषारी दारू पिऊन लोक मेली होती, काही गांभीर्य नाही. फक्त जाऊन तिथे फोटो काढून आले सगळे, तिथून पुढे सगळे विसरले, काही फरक पडला नाही. दारूचे अड्डे सगळे जसे ते सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासन दोनही इथं फेल्युअर आहेत. देवेंद्र फडणवीसजी दखल घ्या आणि ताबडतोब याच्यामध्ये सुधारणा करा, एवढीच विनंती. खास त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला. धन्यवाद.